व्हायची की कोणतं फाउंडेशन वापरायचं, तर हे मी नारचं वापरते। मी कसं करते, कशी आणते ग्रोसरी, मी चिनूला घेऊन आली। हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। सो फाउंडेशन मी कोणतं वापरते हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। फाउंडेशन मी हे नारचं वापरते, तर खूप छान आहे, फुल कव्हरेज आहे। ऍक्च्युली मी 2 किंवा 3 फाउंडेशन ठेवते, त्यापैकी हे एक आहे, तर हे मला खूप सूट होतं। US मध्ये तुम्ही जर राहत असाल तर नेहमी प्रश्न पडतो, अरे आपल्या स्किन टोनला काय सूट होईल, किंवा म्हणजे त्यांनी जर अप्लाय केलं तरी पण ते घरी येऊन वाटतं नाही हे थोडंसं फेअर आहे, हे थोडंसं टॅन आहे, तर असं कन्फ्युजन असतं। मी पण खूप आधी कन्फ्युज व्हायची की कोणतं फाउंडेशन वापरायचं, तर हे मी नारचं वापरते। तुम्हाला जर हवी असेल ही शेड ट्राय करायची असेल तर मी याचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि माझा इथे चहा आहे, सो माचा टी। आता जस्ट मी लावून दाखवते तुम्हाला की हे कसं आहे ते। आणि गरज असते याची, माय फेवरेट टी, माचा टी, कारण मी आता जस्ट म्हणजे अमितला घ्यायला जाणार आहे स्कूलला, आणि मग म्हटलं चला मी फाउंडेशन आज लावणार होते, तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूयात। होप तुम्हाला हे हेल्पफुल ठरेल। अमितला घ्यायला चालले आहे, सो चला झाला आहे आता टाइम अमितला घ्यायला जायचा। सो आता मी निघते। सो हे बघा, ते फाउंडेशन मी अप्लाय केलं आहे नारचं आज, आणि खूप फुल कव्हरेज आहे, तर त्याला ग्लो आहे। हे गाडी चालू करते म्हणजे आपण बोलूयात। ओके, मी गॅरेज बंद करते आणि मग बोलते। असं फाउंडेशन मी लावलं आहे, छानसा असा मेकअप झालाय, हलका फुलकाच घेऊयात। गॅरेज मी लावलंय का, सुंदर वेदर आहे नेहमीप्रमाणे। हे बघा, मी चिनूला घेऊन आली तेव्हा ऊन होतं, आणि चला आता मी घरात जाते, बघते स्वयंपाक काय आहे, अमितला भूक लागली आहे। तर आज मी ग्रोसरी आणायला जाणार आहे, म्हणजे जे घरात संपलं आहे तेच आणायला जाणार आहे। तर कधी कधी काय होतं, तर ग्रोसरी जर आपण घरात न बघता आणली, आता साबुदाणा असला सपोज, तर तो परत आणला जायचा। मी कसं करते, कशी आणते ग्रोसरी, मी काय करते हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सगळ्यात आधी मी क्लोजेट चेक करणार की तर काय काय संपलं आहे ते चेक करणार। ते मोबाईलमध्ये, म्हणजे आता मोबाईल मी व्हिडिओ करते तर ते एकदम व्हॉट्सअपमध्ये मी टाईप करून घेते, म्हणजे लक्षात राहतं आणि कोणती म्हणजे डबल वस्तू होत नाही। तर त्याच्यासाठी मी सगळं आधी चेक करून घेते क्लोजेट की काय काय आहे, काय काय नाही। तर जे माझ्या लक्षात राहत नाही ते मी ह्या बोर्डवर लिहिते, मी तुम्हाला दाखवते बोर्ड। हे बघा, सो हा बोर्ड आहे, सध्या हा ब्लँक आहे कारण मला व्हिडिओ बनवायचा होता, तर इथे मी काही लिहिलं नाही। आता मी तुमच्यासमोर इथे लिहिते काय काय आहे। हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल तर इथे बोर्ड आहे, तर त्याच्यावर जी अर्जंट वस्तू असते किंवा भाजीपाला असतो तर ते मी इथे सगळं राईट करून ठेवते। आता सपोज जिंजर गार्लिक पेस्ट मी इथे लिहिलं आहे, तर जिंजर गार्लिक पेस्ट ही संपली आहे। मला माहिती आहे की आता म्हणजे तुम्ही म्हणाल की ह्या गोष्टी संपलेल्या म्हणजे ह्या आणायच्या असतात, तर जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे संपली आहे। सो मी इथे फर्स्ट ती लिहिली आहे। हे सगळं असं राईट डाऊन करून ठेवते, आणि नंतर मग मोबाईलमध्ये पण जस्ट फोटो काढते आणि मग ग्रोसरीला जाते। तर याचं मेन रिझन हे आहे की म्हणजे अर्थात जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे हे तर संपतच राहतं, बट कधी कधी वस्तू असूनही ती बाहेरून आणली जाते, आणि मग तो डबल खर्च होतो, आणि खर्च म्हणजे थोडं सेव्हिंगसाठी हे मला योग्य वाटतं, तर हे मी असं करते। तर तुम्हाला कशी वाटते ही आयडिया? आय नो बरेच जण करत असतील हे, आणि मग मी क्लोजेट चेक करणार आता। तर आज काही जास्त किराणा नाहीये, की आता झाली आहे इव्हिनिंग, जस्ट अमितला घेऊन आले आणि स्वयंपाकाला लागते। आज मी करणार आहे तर त्याचं आवडतं चिकन,
एअर फ्रायर मध्ये करणार आहे आणि बाजूला खिचडी. सो असा आहे आजचा इव्हिनिंगचा मेनू. सो चला मग आता पटकन करून घेते, म्हणजे मला पटकन ग्रोसरी आणायला जाता येईल. तर मी सकाळीच चिकन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मस्त 4-5 तास मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. आणि मी त्यासाठी मसाला जो वापरला होता तो अर्थात मी बऱ्याच वेळा चिकन करते कारण मुलांना आवडतं. तर म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये पण बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं पण असेल. मॅरिनेट करण्यासाठी मी वापरला आहे, मी हे तंदुरीचा जो मसाला आपण यूज करतो तो केला आहे. नंतर चाट मसाला, गरम मसाला, रेड चिली पावडर, तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं घ्यायचं. आणि मग नंतर ऑइल, दही, ब्लॅक पेपर पावडर आणि बस दॅट्स इट. कसुरी मेथी आणि थोडंसं सोया सॉस. आणि आता मी हे मॅरिनेट झालेलं चिकन एअर फ्रायरला लावते आणि ते मग छान होत राहील. मी जायच्या आधी हे सगळं करून जाते, म्हणजे मुलं आत्ता आले आहेत, फ्रेश होत आहे आणि मग त्यांना भूक लागली की त्यांना गरमागरम जेवण मिळेल, मी नसली तरी. तर आता मी चिकनबरोबर म्हणजे आता रिसेंटली मी सुरू केलं आहे पोटॅटो. तर पोटॅटो सगळ्यात फेवरेट आहे माझा. तो तर कोणाकोणाचं पोटॅटो फेवरेट आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर ते मी आता म्हणजे ह्या जे मॅरिनेट केलेलं आहे चिकन, तर त्याच्यामध्येच मी हा पोटॅटो कापून टाकणार आहे. छान क्यूब्स करणार आहे त्याच्या आणि खूप खूप छान लागतं मस्त. आणि रोस्टवर लावल्यामुळे ते खूप भारी लागतं चिकनबरोबर. तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा कसं लागतं ते. आता पोटॅटो माझे कापून झाले आहेत आणि ते मी आता स्वच्छ धुवून घेते आणि मग ते चिकनमध्येच त्या म्हणजे जो मसाला आहे त्याच्यामध्येच टाकते. आणि आता रेडी. आणि मी परत थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकते आहे. जेव्हा मी सकाळी म्हणजे तेल टाकलं होतं त्याच्यात, तर ते मला वाटत होतं पोटॅटो ॲड केल्यामुळे थोडंसं कमी पडलं आहे. तर परत इथे मी ऑलिव्ह ऑइल टाकलं आहे. आणि आता ते पुन्हा मला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण मसाला पोटॅटोला पण लागला पाहिजे. झालं आता मस्त छान मिक्स करून झालं आहे. आणि आता मी एअर फ्रायरमध्ये ते लावणार आहे. आता पोटॅटो आणि चिकन जे ऑलरेडी मॅरिनेट झालं होतं, तर ते सगळं मी आता मिक्स करून घेते आहे, म्हणजे पूर्ण मसाला सगळ्यांना लागला पाहिजे. कारण पोटॅटो आत्ता मी कट करून टाकले आहेत. आणि आता मी ते एअर फ्रायरमध्ये लावणार. एअर फ्रायर त्याचं मी टेम्परेचर सेट करणार आहे 400 आणि टाईम लावणार आहे 35वर. आणि बाहेर वातावरण बघा आणि संध्याकाळ बघा, तर खूप सुंदर अशी संध्याकाळ आहे. जस्ट फोटोजेनिक सीन आहे. तर मी काढले पण फोटो, तर खूप खूप आवडलं मला. म्हणजे ही इव्हिनिंग खूप छान होती, एकदम मस्त. म्हणजे मी इकडे स्वयंपाक करते आणि बाहेर अशी इव्हिनिंग, सो रोमॅन्टिक. तर बघा किती छान चिकन मी आता एअर फ्रायरला लावून दिलं आहे. जवळजवळ त्याला 35 मिनिटं लागतात व्हायला, कारण बोन आहे. सो आज लेग पीस पण आहे त्याच्यात, नाहीतर मी बोनलेसच करते. तर आता ते छान होईल. तर मी आता तिकडे साधी खिचडी करून घेते आज. आणि बाहेर बापरे आजची संध्याकाळ बघा, खूप छान वाटतं नाही. चला मला संध्याकाळवरनं आठवलं, थोडंसं मी चहा ठेवते. आता चहा घेते आणि मग ग्रोसरी करायला निघते. तर मुलं तोपर्यंत फ्रेश होत आहे आणि मी तोपर्यंत बाकीचं आवरून घेते. बोलते थोड्या वेळात. चिकन छान झालं आहे, फक्त 15 मिनिट झालं आहे. आणि 15 मिनिट झाल्यावर मला ते पलटवायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता ऑलरेडी ते मस्त यम्मी यम्मी दिसतं आहे. तर आता मी त्याला पलटवते आहे, म्हणजे ते दोघं बाजूने छान होईल. आणि इथे माझा चहा करून झाला आहे. तर तो मी छान आता गाळते आणि चहा घेते. आणि इथे मी अमितशी गप्पा मारते आहे. तो TV शो बघतोय, कारण तो बघतोय वाट चिकन आणि खिचडीची.
आणि त्याच्याशी गप्पा मारते मस्त. त्याच्याशी गप्पा मारता मारता माझा चहा घेते आणि मस्त रिलॅक्स अशी माझी इव्हिनिंग होती आजची. आणि त्याच्याबरोबर स्वयंपाक केला. तर म्हणजे असं वातावरण किंवा असं रिलॅक्स असलं ना तर स्वयंपाक करायला म्हणजे काहीच वाटलं नाही. माझा स्वयंपाक कधी झाला मला समजलं पण नाही. सो पटेलला आलोय. थंडी आहे. सो आता इथे ऑलमोस्ट ग्रोसरी घेऊन गेली आणि गर्दी नाही आहे कारण आम्ही लेट आलो आहोत. तर आता बघते मी थोडंसंच बाकी आहे. लास्ट मोमेंटला लेज राहिले होते ते घेतले. अमोलीने सांगितले होते लेज आणायला. चला आता झालं आमचं. आता आम्ही घरी जाऊ.